अध्याय 15 श्लोक पहिला. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अर्थ, श्री भगवान म्हणतात, ज्या ऊर्ध्वाचे म्हणजे ब्रह्माचे ठिकाणी मूळ आहे, जो अधशाख म्हणजे महदादी प्रपंच, खाली शाखा म्हणजे फांद्या असलेला आहे, जो क्षणभंगूर आहे पण त्याला अव्यय असेही म्हटले जाते, ऋग आणि वेद ही ज्याची पाने आहेत, अशा संसार वृक्षाला जो यथार्थ रूपाने जाणतो तो वेदार्थ वेत्ता असतो, असे ज्ञानेश्वरीत याचा अर्थ सांगितलेला आहे. याचा दुसरा एक अर्थ गीता रहस्यात असा सांगितला आहे की एक मूळ वर व अनेक शाखा खाली असून जो अव्यय म्हणजे कधीही नाश न पावणारा, वेद ज्याची पाने आहेत, अशा ज्या अश्वत्थ वृक्षाचे वर्णन करतात, तो वृक्ष ज्याने जाणला तो पुरुष खरा वेद वेत्ता असतो. यावरील सर्व वर्णनाचे म्हणजे ब्रह्मवृक्षाचे म्हणजेच संसार वृक्षाचे आहे. या श्लोकाचा अर्थ जरा खूप मोठा झालेला आहे आणि मला असं वाटतं की तो प्रत्येकाने शांतपणाने ऐकावा. येथे संसार म्हणजे प्रपंच असा मराठीतील शब्द अभिप्रेत नाही, तर संसार म्हणजे सर्व जग किंवा दृश्य सृष्टी असा आहे. याला सांख्य प्रकृतीचा विस्तार असे म्हणतात, तर वेदांनी मायेचा पसारा असे म्हटले आहे. अनुगीतेत याला ब्रह्मवृक्ष व ब्रह्मवन किंवा ब्रह्मारण्य असे म्हटले गेले आहे. एका छोट्याशा बीजापासून मोठा गगनचुंबित वृक्ष निर्माण होतो, त्याचप्रमाणे अव्यय परमेश्वरापासून दृश्य सृष्टीरूप भव्य असा हा वृक्ष निर्माण झाला आहे. हे वृक्षाचे रूपक वैदिक धर्माप्रमाणेच इतर प्राचीन धर्मात सुद्धा आढळते. प्राचीन युरोपियन भाषात याला विश्ववृक्ष किंवा जगदवृक्ष अशी नावे दिली आहेत. कठोपनिषदात या वृक्षाचे सर्वप्रथम वर्णन आले आहे. ते असे आहे की वर मूळ व खाली शाखा असा हा सनातन अश्वत्थ वृक्ष आहे. तोच शुद्ध तेज आहे, तेच ब्रह्म आहे, त्यालाच अमृत असे सुद्धा म्हणतात. सर्व लोक यामध्ये स्थित असून त्याला कोणीच ओलांडू शकत नाही आणि तो हाच वृक्ष आहे. कठोपनिषदात याला सनातन असेही म्हटले आहे, तर गीतेत याला अव्यय असे म्हटले आहे. शब्द वेगळे असले तरी ते एका ब्रह्माचेच वर्णन आहे. अश्वत्थ याचा अर्थ अनेक जण क्षणभंगूर असाही करतात. अश्वत्थ म्हणजे ज्याला उद्याचा भरोसा नाही असा, श्व म्हणजे भरोसा नसणे, स्थ असा आणि म्हणजे तरीही राहतो म्हणजेच क्षणभंगूर नाशवंत प्राणी. अश्वत्थ याचा अर्थ श्वास न घेता राहणारा असा सुद्धा आहे. तो सर्व निर्जीव वस्तूंसाठी असू शकतो, म्हणजेच सजीव व निर्जीव असे दोन्ही अर्थ सांगणारा असा हा अश्वत्थ शब्द केवळ ब्रह्मासाठीच आहे. म्हणूनच कठोपनिषदाने त्याला सनातन शुद्ध ब्रह्म असे म्हटले आहे. ब्रह्माची रचना वर मूळ व खाली शाखा अशीच आहे. गीतेत याला अव्यय म्हटले आहे. त्यावरून असे लक्षात येते की हा क्षणभंगूर नाही, तो सनातन अव्यय म्हणजे अविनाशी आहे आणि याची क्षणभंगुरत्वाची कल्पना वेद, उपनिषद किंवा गीता यांची नाही, कारण ते तर परमात्म्याला विश्वरूपच म्हणतात आणि तो परमात्मा अनादी अनंत आणि अविनाशी असा आहे. तसाच त्याचा विश्वरूप संसार अनादी अनंत आणि अविनाशीच आहे. हाच भाव या वृक्षाला सनातन आणि अव्यय म्हणून व्यक्त केलेला आहे. याच हेतूने उपनिषदाने याला अश्वत्थ वृक्षाला शुक्र, ब्रह्म व अमृत असे म्हणूनही संबोधले आहे. ते ब्रह्माचेच रूप आहे, जे शुद्ध, बलशाली व अमृत म्हणजे मरण किंवा नाश नसणारे असे आहे. ऋग्वेदात वरुणाचे लोकी एक वृक्ष असून त्या वृक्षाच्या किरणांचे मूळ वर आहे व त्याचे किरण वरून खाली पसरतात असे वर्णन केले आहे. तर विष्णू सहस्रनामात वरुणो वारुणो वृक्षः
असे श्लोक 59 सांगितले आहे. तसेच न्यग्रोधो दुंबरोश्वत्थ अशी 3 नावे सुद्धा श्लोक 88 आलेली आहेत. वड, औदुंबर व पिंपळ हे 3 वृक्ष देवतात्मक व पूजार्ह मानले गेलेले आहेत. मात्र काही लोक अश्वत्थाबरोबरच औदुंबर व वड यांना संसार वृक्ष मानतात. परंतु विष्णू सहस्रनाम व गीता दोन्ही महाभारतातील भाग आहेत. गीतेत अश्वत्थ असा उल्लेख आहे व विष्णू सहस्रनामात 3 वृक्ष स्वतंत्रपणे सांगितले आहेत. म्हणून अश्वत्थचा अर्थ पिंपळ असाच अभिप्रेत आहे. मूळच्या कठोपनिषदाच्या वर्णनात छंदांसी यस्य पर्णानी असे वर्णन केलेले नाही आणि तसा विचार केला तर अशा वर्णनाचा कोणताच वृक्ष प्रत्यक्ष या जगात नसतो. ते ब्रह्माचे किंवा परमेश्वराचे वर्णन करणारे एक रूपक आहे. या विश्वाची रचना सुद्धा तशीच आहे. जगातील प्रत्येक प्राण्याचे डोके वर आहे व तेच पासून खाली अगदी पायापर्यंतच्या नखापर्यंतच्या नसांचे म्हणजे रक्तवाहिन्यांचे जाळे पसरले आहे. याचे मूळ डोक्यात म्हणजे मेंदूत आहे. त्याची रचना गड्डा मुळासारखीच आहे. म्हणजेच प्रत्येक प्राण्याच्या शरीराची रचना लक्षात घेतली तर प्रत्येक प्राणी हा वर मूळ व खाली शाखा असा असलेलाच आपल्याला दिसून येतो. मेंदूपासूनच सर्वांना अंगोपांगात शक्ती चैतन्य पुरविले जाते. जसे झाडाला मुळातून अन्नपाणी मिळते, परंतु या मेंदूमध्ये शक्ती कुठून येते असा विचार केला तर त्याचे उत्तर मात्र सूर्य असे आहे. सर्वांना शक्ती व तेज देणारा किंवा पुरविणारा हा सूर्यच आहे आणि हे सत्व विज्ञान युगात सुद्धा हे सत्य तत्व विज्ञान युगात सुद्धा मान्य झालेले आहे. आता या शक्ती पुरवण्याची निसर्गातील योजना अशी आहे की सूर्य जी शक्ती देतो ती वनस्पती घेतात व ती आपल्यामध्ये साठवतात. वनस्पतीपासून शाकाहारी प्राण्यांना ती शक्ती मिळत जाते. म्हणजेच धान्य, भाजी, फळे इत्यादी खाऊन शाकाहारी प्राण्यांना ती शक्ती मिळते. अर्थात या शाकाहारी प्राण्यांपासून ती शक्ती मांसाहारी प्राण्यांना मिळते, कारण मांसाहारी प्राणी हे या प्राण्यांना मारून खातात. असे हे सृष्टीचे शक्तिचक्र सुरू आहे. मात्र सर्वांना शक्ती देणाऱ्या सूर्याला शक्ती कोण देतं तर सूर्याचे वर असे एक शक्ती केंद्र आहे आणि ते म्हणजे मूळ नक्षत्र आहे. मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे याचा पसारा असतो. यातून सृष्टीतील अनेक सूर्यांना शक्ती मिळते असे सांगितले आहे आणि त्याचेही वर एक शक्ती आहे जेथून या सर्व प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि ते म्हणजेच परब्रह्म परमात्मा. म्हणूनच सारे विश्व हा एक अश्वत्थ मानला गेला. तर असे अनेक अश्वत्थ म्हणजे अनेक विश्व या ब्रह्मात सामावलेली आहेत आणि या विश्वाचे मूळ त्याचे वर म्हणजेच ब्रह्मात असते व ब्रह्माचे त्याचे वर परब्रह्मात असते. असा हा वर मूळ आणि खाली शाखा असलेला वृक्ष आणखी एका पद्धतीने स्पष्ट करता येतो. आपण आपल्या वंशाचा अशाच पद्धतीने सुद्धा विचार करतो. सर्वप्रथम घराण्याचा मूळ पुरुष असतो, त्यानंतर त्याची मुले, मग त्याची मुले, म्हणजेच सर्वात वर मूळ पुरुष आणि त्याखाली त्या घराण्याचा विस्तार आपण केलेला दाखवतो. आता या मूळ पुरुषाचे मूळ आपण पाहिले तर मग आपण गोत्राचा विचार करतो. ही गोत्र विविध ऋषींच्या नावाने आहेत. त्यातील अनेक ऋषी, विशेषतः सप्तऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून सांगितले जातात. ब्रह्मदेवाची उत्पत्ती परमेश्वरापासून झाली आणि आता या सर्वाचा विचार केला तर खरोखरच या उत्पत्तीमागे असलेले ते तत्व म्हणजेच मूळ हे सर्वांचे वर आणि सर्वांचे आधी आहे हे आपल्याला सहज लक्षात येते. त्यामुळेच या संसार वृक्षाचे ऊर्ध्वमूल व अधशाखा हे वर्णन अगदी यथायोग्यच आहे असे म्हणायला हवे. अश्वत्थ याचे 2 अर्थ आपण वर सांगितले आहेत. एक, जो क्षणभंगूर आहे तो उद्यापर्यंत सुद्धा राहू शकत नाही, किंवा 2, पिंपळाचा वृक्ष. पहिल्या अर्थानुसार म्हणजे क्षणभंगूर, जो एक क्षणसुद्धा स्थिर राहत नाही. म्हणजेच या विश्वात किंवा संसारात प्रत्येक क्षणाला परिवर्तन घडत असते. खरे तर परिवर्तन समूहाचे नावच संसार असे आहे.
याचे कारण या संसाराची रचना प्रकृतीचे किंवा मायेचा स्वीकार केल्यामुळे करण्यात आली आहे. चिद्वृत्ती हीच माया आहे. तिच्यापासून पहिल्या पानाची निर्मिती झाली आणि मग प्रतिक्षणी येथे निर्मिती आणि विनाश यांचा खेळ सुरू झाला. यामध्ये असलेल्या सातत्याने आपल्याला नित्य असणाऱ्या नाशाचे ज्ञान होत नाही. त्यामुळेच तो नाशिवंत असला तरी अव्यय भासतो. आणि दुसऱ्या अर्थाप्रमाणे अश्वत्थ हा वृक्ष पवित्र आहे. 10व्या अध्यायात विभूती सांगताना अश्वत्थ सर्व वृक्षाणां असे भगवंतांनी सांगितले आहे. किंवा विष्णू सहस्रनामात न्यग्रोधो दुंबरोश्वत्थ असा उल्लेख करून त्याला परमेश्वराचे रूप समजले गेले आहे. म्हणूनच तो मानवलोकी पूजनीय आहे. शिवाय जीवशास्त्राचा विचार केला तर त्याची जीवनशक्ती अगदी अतर्क्य अशीच आहे. कारण हा वृक्ष कोणत्याही ठिकाणी उगवू शकतो. पाण्याविना याची वाढ होते. त्याला फारशी म्हणजे मुळाचा जमिनीची पण गरज भासत नाही. इमारतीचे भिंतीत किंवा सिमेंटच्या भिंतीत सुद्धा असे पिंपळाचे झाड उगवते. ते तेथे वाढते. खूप मोठे सुद्धा होऊ शकते. भिंत तुटते, मोडून पडते, पण झाड मात्र जिवंत राहते. म्हणूनच याला अव्यय असे म्हटले गेले असावे. थोडक्यात याची नित्यता आहे, म्हणून याला प्राहुरव्ययम असे म्हटले गेले आहे. छंदांसी यस्य पर्णानी. वेद या संसार वृक्षाची पाने आहेत. या वृक्षाला पाने फुले आहेत. वेदांची उपमा देण्याचे कारण असे आहे की वेदामध्ये हजारो मंत्र आहेत. ते विविध विषयांसंबंधी आहेत. विशेष करून माणसाने कर्म कसे करावे, कोणते कर्म चांगले, कोणते वाईट, त्याचे फळ काय आहे याचे वर्णन केले आहे. पुण्यकर्माचे अनुष्ठान करून स्वर्गादी सुखाचे फळ प्राप्त करावे असा उपदेश सुद्धा यात आहे. असे सांगतात की वेदातील एकूण मंत्रांपैकी 4000 मंत्र ज्ञानाचे, 16,000 उपासनेचे, तर सकाम मंत्रांची संख्या 80,000 इतकी आहे. स्वर्गसुखाची माहिती या वैदिक मंत्रांमुळेच माणसाला झालेली आहे आणि ते लोक या नाशिवंत सुखाकडे आकर्षित होऊन सकाम कर्म करू लागले. त्यामुळेच येथील येरझार सतत सुरू राहिली असे भगवंत सांगतात. तिचा वेग व सातत्य इतके विलक्षण आहे की नवीन उत्पत्ती कधी झाली आणि नाश कधी झाला याचा पत्ताच कोणाला लागू शकत नाही. म्हणजेच किती एकते जन्मले आणि मेले असा हा वृक्ष एकदम दृढ झाला आहे. यस्तम वेद सवेदवित. या संसार वृक्षाला यथार्थपणे जाणणे तो खरा वेदवित ज्ञानी आहे. म्हणजेच हा संसार क्षणभंगूर आहे. येथे सुखोपभोग सुद्धा क्षणभंगूरच असेच असतात. येथील सुखापेक्षा येथील भोगावे लागणारे दुःख आणि कष्ट जास्त आहेत. म्हणून ज्ञानदेव तर असं सांगतात की मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवणाचे श्रवणी. कारण त्याचं असं आहे की इथे मंगळाच्या अंकुरी सवेची अमंगळाची पडे पोहरी, मृत्यू उदराच्या परिवरी गर्भू किवसी. अध्याय 9 आणि 503 अशी ही ओवी आहे. पण अज्ञानी माणसाला या क्षणभंगुर सुखाचीच आशा वाटत राहते. ही आशाच त्यांना दुःखाचे खाईत लोटते. म्हणजेच आशा व्याली दुःखाते असं ज्ञानदेवांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे. पण विचारी आणि विवेकी लोक याचा विचार करतात. ते या क्षणभंगूर सुखाचा त्याग करतात. त्यांचे मागे ते धावत जात नाही. ते खऱ्या सुखाचा शोध घेतात. त्यासाठी योग्य साधनांचा अवलंब करतात. जे भक्तीचा मार्ग चालतात त्यांना भगवंताची कृपा प्राप्त होते. ते ज्ञान प्राप्त होते. ते वेदांचा खरा अर्थ जाणू लागतात. त्याप्रमाणेच आयुष्यभर ते आचरणही करतात. त्यांना या संसार वृक्षाचे खरे दर्शन घडते आणि मग ते या वृक्षाचे मूळ शोधून त्याकडे जाण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याकडे ते जातात. ते खरे परमधाम आहे असे ज्यांना कळते तेच खरे वेदवित आहेत असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबू.